नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी धुळेत धरणे आंदोलन, विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळे दिनांक मे 29 नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण। शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि वाढत्या व्यापारीकरणाच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नीट यूजी 2026 परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीमुळे देशभरातील सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला धक्का बसला आहे। विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांनी केलेला आर्थिक व मानसिक संघर्ष यावर पाणी फिरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। तसेच फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशीही मागणी आंदोलकांनी केली। निवेदनाद्वारे पब्लिक एक्झामिनेशन्स प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ऍक्ट 2024 ची कठोर अंमलबजावणी करावी, राधाकृष्णन समितीच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात, तसेच नीट परीक्षा घेण्याची जबाबदारी राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA कडून काढून UPSSC कडे सोपवावी अशी मागणी करण्यात आली। याशिवाय देशभरात उघडकीस आलेल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांची राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशीही मागणी आंदोलकांनी केली। सदर मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन शासन स्तरावर तात्काळ पाठपुरावा करावा अशी विनंती सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। आंदोलन जिल्हाध्यक्ष धुळे, आज मी जिल्हाधिकारी कार्यालय इथे नीट संदर्भात निवेदन देण्यात आले आहे जिल्हाधिकारी साहेबांना। तर त्या संदर्भात आमच्या मागण्या आहेत की नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या अत्यंत गंभीर प्रकरणात नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली आहे। तरी केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि नीट परीक्षा आहे त्याची फेरपरीक्षा तपासणी करण्यात यावी आणि जे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आर्थिक भरपाई करण्यात यावी अशा याच्यात आपण निवेदन देण्यात आले।